8th स्टँडर्डमध्ये आपण चॅप्टर नंबर 7 पाहतो, व्हेरिएशन. त्याच्यातले दोन टाईप्स आहेत, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन. त्या व्हेरिएशनमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन पाहिले. आज आपल्याला इनव्हर्स व्हेरिएशन पाहायचं. व्हेरिएशन म्हणजे बदल आहे. मग कसा बदल होतो त्यावर त्यांचे काय केले, टाईप दिले. आपण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये पहिला प्रकार की एक क्वांटिटी बदलली की दुसरी क्वांटिटी बदलते. ती बदलत असताना जर एक क्वांटिटी जर इन्क्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. हे नंबर ऑफ नोटबुक्स आपण पाहिला आणि कॉस्ट ऑफ नोटबुक. जसं नोटबुकची संख्या वाढेल तसं त्यांची काय होते, कॉस्ट वाढते. नोटबुकची संख्या जर आपण कमी केली तर त्यांची कॉस्ट सुद्धा काय होते, कमी होते. म्हणजे दोन्ही क्वांटिटी इन्क्रीज होतात, दोन्ही क्वांटिटी डिक्रीज होतात एकाच वेळी. बोले अशा प्रकारचं जे व्हेरिएशन आहे त्याला म्हणतो आपण डायरेक्ट व्हेरिएशन. आणि दुसरा जी टाईप आपल्याला ती पाहिजे त्या टाईपमध्ये काय होतं पहा, लक्षात घ्या. एक दोन क्वांटिटी, एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी क्वांटिटी काय होते, कमी होते. आता ह्याची सुद्धा आपले वेगवेगळे उदाहरण आपल्याला पाहता येतील बघा. पेजेस ऑफ बुक आणि नंबर ऑफ डेज. काय म्हणतात आपल्याला, पेजेस ऑफ बुक आणि नंबर ऑफ डेज. एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचे आपण काय केले, दररोज 10 पानं वाचली. किती पानं वाचले, दररोज 10 पानं वाचले तर ते पुस्तक आपलं 20 दिवसामध्ये काय होतं, पूर्ण. दररोज जर काय केलं आपण त्याचे 10 पानं वाचले आणि ते ते पुस्तक हे किती दिवसामध्ये पूर्ण होते, वाचून 20 दिवसामध्ये ते पुस्तक काय होतं, वाचून पूर्ण होतं. पण आपल्याला असं लक्षात आलं की 20 दिवसामध्ये भरपूर दिवस लागतात. तर आपल्याला काय करणार, दररोज जी पानं आपण वाचतो त्या पानांची संख्या आपल्याला काय करणार, ती वाढवावी लागते. मग दररोज आपल्याला 10 पानं वाचायच्या ऐवजी दररोज आपल्याला 20 पानं वाचावं लागतील. 20 पानं वाचले म्हणजे ते पुस्तक किती दिवसामध्ये पूर्ण होते, 10 दिवसात. म्हणजे जसं आपण नंबर ऑफ पेजेस हे इन्क्रीज केलं तर नंबर ऑफ डेज काय झालं, डिक्रीज झालं. नंबर ऑफ पेजेस हे डिक्रीज केलं तर नंबर ऑफ डेज काय होतात, इन्क्रीज होतात. अशा प्रकारचा जो बदल आहे त्याला म्हणतो आपण इनव्हर्स व्हेरिएशन. एखादं आपल्याला काम पूर्ण करायचं, ते काम पूर्ण करण्यासाठी आपण जितके लेबर्स जास्त लावू तितकं कमी दिवसामध्ये काय होतं, काम पूर्ण होतं. आणि जितके लेबर्स आपण कमी करू, डिक्रीज केले तर नंबर ऑफ डेज काय होतं, त्या ठिकाणी वाढतात. अशा प्रकारचं जे एक्झाम्पल आहे त्यांना म्हणतो आपण इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स एक्झाम्पल, एखादं आपल्या गावाला जायचं, आपल्या व्हेकलची, आपल्या गाडीची, आपल्या कारची स्पीड आपण जर कमी ठेवली तर तिथं लागणारा जो टाईम आहे पोहोचण्यासाठी तो काय लागेल, जास्त लागेल. कारण त्या कारची, आपल्या व्हेकलची जी स्पीड आहे ती स्पीड कमी आहे आणि लागणारा टाईम काय जास्त आहे. पण आपल्याला जर टाईम कमी करायचा असेल तर आपण काय करतो, त्याची स्पीड वाढवतो. व्हेकलची जर स्पीड वाढवली, इन्क्रीज केली तर टाईम हे काय होत असतो, डिक्रीज होत असतो. म्हणजे एक क्वांटिटी जर इन्क्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी काय होते, डिक्रीज होते. अशा प्रकारचं जर एक्झाम्पल असेल तर त्या एक्झाम्पलला आपण काय म्हणतो या ठिकाणी, इनव्हर्स व्हेरिएशन. बरं, म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन मधला तुम्हाला फरक लक्षात आला. तर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये रेशो हा इक्वल असतो, तर इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये प्रॉडक्ट हा इक्वल असतो. प्रॉडक्ट म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन हे काय असतं, इक्वल असतं. म्हणून आता इथं लिहून काढू आपण या पद्धतीमध्ये. लिहिण्याची पद्धत पहा. आता जर एक्स इनव्हर्सली व्हॅरीज म्हणला, एक्स हे इनव्हर्सली व्हॅरीज आहे, मग स्टेटमेंट एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, वाय असेल. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. पुढे एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, वाय.
प्रोपोर्शनल टू काय वाय. हे राईट लिहायचं असेल तर ते लिहिता असताना एक्स व्हॅल्यू 1/y असते. इनवर्स असल्यानंतर 1/y इनवर्सली व्हॅल्यू 1/काय वाय. आणि त्यांचा जो प्रॉडक्ट आहे हे काय त्यांचं सिम्बॉलिकली झालं. आता x इज इक्वल टू k इंटू 1/y. k काय म्हणायचं या ठिकाणी कॉन्स्टंट. यालाच काय म्हणतो आपण इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. इक्वेशन ऑफ काय व्हॅरिएशन. हे झालं इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. त्याच्यामध्ये k सुद्धा इथं काय कॉन्स्टंट. आणि x इंटू y इज इक्वल टू k. दुसरा फॉर्म x इंटू वाय इक्वल टू के. लक्षात हे महत्वाचं आहे. या ठिकाणी x इज इक्वल टू के इंटू वाय हे काय इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. व्हॅरिएशनचं काय इक्वेशन आहे. आणि के म्हणजे काय कॉन्स्टंट प्रोपोर्शन. व्हॅरिएशन कॉन्स्टंट व्हॅरिएशन कॉन्स्टंट प्रोपोर्शन असं सुद्धा या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि या पद्धतीमध्ये त्यांच्यामध्ये जर इनवर्स व्हॅरिएशन असेल तो प्रॉडक्ट हा काय असतो कॉन्स्टंट असतो. म्हणून हा प्रॉडक्ट काय केला या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. x इंटू वाय इज इक्वल टू काय के. या पद्धतीमध्ये काय केलं आपण त्यांचा प्रॉडक्ट घेतला आणि तो प्रॉडक्ट आपण कॉन्स्टंट म्हणलं इज इक्वल टू काय के. मग याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं एक्झाम्पल पाहिजे. जसं आपण पहिल्या 7.1 मध्ये पाहिलं त्यानुसारच काय करतात आपल्याला 7.2 या ठिकाणी घेता येईल. आता 7.2 प्रॅक्टिस सेट 7.2 मागे 7.1 मध्ये जसं आपण टेबल कंप्लीट केला तसाच इथं सुद्धा काय करायचं आपल्याला या ठिकाणी टेबल कंप्लीट करायचं आहे. मग टेबल लिहून काढू आपण 7.2 प्रॅक्टिस सेट अतिशय सोपं बा. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला काय दिले इनवर्स व्हॅरिएशन आहे का डायरेक्ट व्हॅरिएशन आहे. इनवर्स व्हॅरिएशन असल्यानंतर रेशिओ इक्वल आहे सॉरी प्रॉडक्ट इक्वल आहे आणि डायरेक्ट व्हॅरिएशन असेल तर रेशिओ इक्वल आहे. द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर्स ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज. आता उदाहरण सांगितलं पाहिजे. नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज. जितके वर्कर्स ही इन्क्रीज होतात तितकं काम हे लवकर काय होतं संपतं. Number of days to complete work is given in the following table. Complete the table. आता टेबल काय करायचं आपल्याला कंप्लीट करायचं. मग टेबल दिले आणि टेबल लिहून काढतो. नंबर ऑफ वर्कर्स दिले आपल्या या ठिकाणी. मग आता नंबर ऑफ वर्कर्स आणि इथंच नंबर ऑफ काय डेज. छोटासा टेबल घेतो मी या पद्धतीमध्ये. नंबर ऑफ काय डेज 30. नंबर ऑफ डेज 6. त्यानंतर 20. नंबर ऑफ डेज 9. त्यानंतर बघा नंबर ऑफ डेज आपल्याला दिले 12 पण नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला दिलेलं नाही. नंबर ऑफ वर्कर्स दिले नंबर ऑफ डेज दिलेलं नाही या ठिकाणी. आणि त्यानंतर नंबर ऑफ डेज दिले पण नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला दिलेलं नाही. या पद्धतीमध्ये काय केलंय आपल्याला या ठिकाणी टेबल दिलाय. तो टेबल आपल्याला काय करायचं कंप्लीट करायचं आहे. बरोबर. कंप्लीट करत असताना बघा लक्षात द्या कशा पद्धतीमध्ये. आता हे दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनवर्स व्हॅरिएशन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनवर्स व्हॅरिएशन. आपण इथं नंबर ऑफ वर्कर याच्यासाठी मी इथं काय करतो x घेतो आणि नंबर ऑफ डे याच्यासाठी काय करतो y. याच्यासाठी काय करतो y. मग काय x इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय y. म्हणजे x इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू y. त्याला काय नंबर ऑफ वर्कर्स त्याच्यासाठी आपण x घेतलं. नंबर ऑफ डेज त्याच्यासाठी y घेतलं. हे जे एक्झाम्पल आहे ते कोणतं इनवर्स प्रोपोर्शनचं एक्झाम्पल, इनवर्स व्हॅरिएशनचं एक्झाम्पल. म्हणून आपण काय केलं त्याला सिम्बॉलिकली लिहिलं x इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू y. आणि x व्हॅरीज 1/y असं सुद्धा. म्हणजेच काय x इज इक्वल टू काय होईल इक्वेशन x इज इक्वल टू
के इंटू 1/y, के इंटू 1/y. आलं लक्षात? हे व्हेरिएशनचं साईन आहे, सिम्बॉलिकल दिलं. तसंच आपण काय केलं, इक्वेशन घेतलं. के म्हणजे कोण आहे, कॉन्स्टंट. के काय, कॉन्स्टंट. बरोबर. आणि म्हणजेच काय म्हणतात आपल्याला, आपला दुसरा फॉर्म्युला घेता येतो, x × y = k. हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. आधी पहिल्यांदा सिम्बॉलिकल घेतलं. सिम्बॉलिकल घेतल्यानंतर x = k × 1/y. हे काय, इक्वेशन आहे, कोणाचं, व्हेरिएशन. आणि देअरफॉर कॉन्स्टंट जर काढायचं असेल, के ची जर किंमत काढायची असेल तर आपला फॉर्म्युला कोणता घ्यायला जातो, x × y = k. कॉन्स्टंट म्हणजे व्हेरिएशन, इन्व्हर्स व्हेरिएशन. प्रॉडक्ट हा काय, कॉन्स्टंट आहे, म्हणून प्रॉडक्ट हा काय केला, कॉन्स्टंट. आता एकाच्या काय करायचं, आपल्याला किमती काढायच्या. बघा, आधी पहिल्यांदा के ची किंमत काढायची. आता के ची जर किंमत काढायची असेल, कॉन्स्टंट जर तुम्हाला काढायचं असेल तर x आणि y माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला x आणि y दिले, आजच्या सुद्धा तर केलं आपण, x आणि y दिलं तर एक नंबर बघा, x आणि y व्हेन म्हणून आपण x = 30, y = 6. जेव्हा x = 30 असते आणि y किती असते, 6 असते, त्यावेळेस k किती येतात ते पाहू आपण. बघा, k किती ते पाहू. म्हणजेच काय, x = 30 म्हणजे बघा, लक्ष द्या, x = 30 आपला फॉर्म्युला काय, x × y = k. x × y = k म्हणजे काय, बघा इथं 30 × 6 = k. k = 180. k काय आहे, 180. झालं लक्षात? आता k ची किंमत तुम्हाला माहित झाली. मला पहिलं एक्झाम्पल घ्यायचं. इफ x y = 12 दिलं, पहिलं एक्झाम्पल बघा. x = how? x बरोबर किती, y बरोबर 12 असेल तर x बरोबर किती. फॉर्म्युला आपला तोच घ्यायचा, x × y = k. x × y = काय, k. हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. आणि मग आता इथे बघा, लक्ष द्या, x y = 12 म्हणल्यानंतर x × y = k. हा फॉर्म्युला घेतला. याच्यामध्ये x ची किंमत आपल्याला काढायची, y ची किंमत 12 आहे आणि k ची किंमत किती, 180. म्हणजेच x = 180 अपॉन 12. x = 12 1 जा 12, 6 रिमेनिंग, 12 5 जा 60. म्हणजे x किती आहे, 50. पहिल्याच उत्तरात बरोबर आपलं x काय होतं या ठिकाणी, 50 या पद्धतीमध्ये. त्याचं काय होईल या ठिकाणी, आन्सर आपल्याला मिळतं. आणि मग त्याचं आन्सर या ठिकाणी x किती मिळालं आपल्याला, तर किती, 15. आता त्यानंतर बघा, लक्ष द्या, x ची व्हॅल्यू दिली आपल्याला. x ची व्हॅल्यू काय दिली बघा, लक्ष द्या, x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिली किती, तर x ची व्हॅल्यू जी दिलेली आपल्याला ती या ठिकाणी किती, x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला बघा. आता सेकंड नंबर पाहू. x = 10. if x = 10 then y = how? बघा, y = 12 घेतलं त्यावेळेस आपलं x किती आलं, 15 आलं. y = 12, x = 15. आता काय घेतलं आपण, x = 10 घेतलं आपण. y किती आपल्याला घ्यायचं बघा, x × y = k. x ची व्हॅल्यू किती, 10 × y = 180. म्हणजे y = 180 अपॉन 10. म्हणजेच y किती झालं, 80. 180 अपॉन 10. y किती आलं या ठिकाणी, 80. काय अडचण आहे का, बरं. आता त्यानंतर थर्ड नंबर, इफ y किती, 36. आता y ची किंमत 36 आहे, त्यात आपल्याला कोणाची काढायची, x ची काढायची. मग x = how? आणि मला फॉर्म्युला आपल्याला x × y = k. x ची किंमत आपल्याला काढायची,
वायची किंमत दिली तुम्हाला 36 आणि के ची किंमत किती 180. सगळ्या ठिकाणी के ची किंमत तीच आहे. 180 अपॉन 36 म्हणजे x इक्वल टू किती 5. बरं x इक्वल टू किती 5 म्हणजे त्या ठिकाणी बघा 5 36 इंटू 5 म्हणजे 180. लक्षात अजून एकदा नीट पाहू आपण. हे एक्झाम्पल कोणतं आहे इन्व्हर्स व्हेरिएशनचं आहे. कारण की जितके वर्कर्स वाढतील तेवढं काम लवकर कमी दिवसामध्ये पूर्ण होतं. जितके वर्कर्स कमी होतील तेवढे कामाचे दिवस काय होणार वाढणार आहे. म्हणजे एक क्वांटिटी जर डिक्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी काय होईल इन्क्रीज होईल. दुसरी क्वांटिटी इन्क्रीज झाली. एक क्वांटिटी इन्क्रीज झाली तर दुसरी काय होती डिक्रीज होती. म्हणजे अशा प्रकारचं जे एक्झाम्पल आहे ते इन्व्हर्स व्हेरिएशनचं. म्हणून आपण घेतलं एक्स इज इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू वाय. त्याच्यावर आपण इक्वेशन तयार केलं एक्स इज इक्वल टू के इंटू 1 अपॉन वाय. के काय घेतलं आपण कॉन्स्टंट आणि त्याच्यावर आपण कॉन्स्टंटची किंमत घेतली एक्स इंटू वाय इज इक्वल टू काय के. आता त्याच्यामध्ये आपल्याला के ची आणि पहिल्यांदा व्हॅल्यू काढावी लागते. म्हणून एक्स आणि वायच्या जे दिल्यात किमती ही किंमत घ्या किंवा ही किंमत घ्या. दोन्हीपैकी एक कोणती घेतली तरी चालते. मी 30 आणि 6 ही किंमत घेतली. त्याच्यावर के ची किंमत आली आपली किती 180. आणि मग के ची किंमत माहिती तुम्हाला. आता वायची किंमत माहिती तर तुम्हाला एक्स ची किंमत काढता येते. के ची किंमत माहिती तुम्हाला एक्स ची किंमत दिली त्याच्यावर वायची किंमत काढा. ही वायची किंमत दिली के ची किंमत माहिती त्याच्यावर आपल्याला एक्स ची किंमत काढते. हे काढत असताना आपल्याला काय करायचं एक्स इंटू वाय इक्वल टू के या फॉर्म्युलाचा किंवा याचा काय करायचं आपल्याला इक्वेशनचा उपयोग करायचा आहे. लक्षात म्हणजे पहिलं उत्तर काय आहे आपलं 50. याला दुसरं किती आहे 18 आणि तिसरं इथे किती असेल 5. लक्षात म्हणजे या पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकता तो टेबल कंप्लीट करू शकता. पण तो टेबल कंप्लीट करत असताना आपल्याला या पद्धतीमध्ये त्याची मांडणी करणं गरजेचं आहे आणि नंतरच काय करायचं आपण तो टेबल कंप्लीट करायचा आहे. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये आपल्याला करता येईल. असे गणित आपल्याला या ठिकाणी इन्व्हर्स व्हेरिएशन या पद्धतीमध्ये करायचे. आता त्यानंतर पुढचं पाहू आपण सेकंड क्वेश्चन पाहिजे. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल. पुढे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्या इथं काय केलं या ठिकाणी व्हेरिएशन दिलं इन्व्हर्स व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन दिले तर त्याच्यावरून काय केलं आपल्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शन म्हणजेच कोणाची किंमत काढायची तुम्हाला माहिती आहे. कोणाची किंमत काढायची तर के ची किंमत काढायची. आलं लक्षात. आणि त्याच्यावरूनच काय करायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला लिहून काढायचं. कोणतं घ्यायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला लिहून काढायचं. मग कशा पद्धतीमध्ये घ्यायचं पहा इक्वेशन ऑफ काय व्हेरिएशन. एक एक एक्झाम्पल आपण पाहू. त्यानुसार सेकंड क्वेश्चन आपल्याला काय करायचं या ठिकाणी आज सोडवायचा आहे. आता पहा या ठिकाणी फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजेच के ची किंमत काढायची. राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन ऑफ एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. बरे सगळ्या एक्झाम्पलचं काय करायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला लिहून काढायचं आहे. पहिलं पाहायचं म्हणलं पी इनव्हर्सली व्हॅरीज टू काय क्यू. पी इनव्हर्सली व्हॅरीज टू क्यू म्हणजेच काय घ्यायचं बघा लक्षात. के कॉन्स्टंट घेऊ पी इज इक्वल टू के इंटू 1 अपॉन क्यू. हे काय कॉन्स्टंट हे काय कॉस्ट. हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. बरं इज इक्वल टू आता के ची किंमत काढायची म्हणून आपल्याला काय म्हणतात पी इंटू क्यू इज इक्वल टू के. पी इंटू क्यू इज इक्वल टू के. पण आपल्याला काय दिले इफ पी इज इक्वल टू 15 आणि क्यू इज इक्वल टू 4. पी आणि क्यूच्या दोन्ही काय केल्यात किमती दिल्या आपल्याला. इफ पी इज इक्वल टू P is equal to 15 आणि Q is equal to काय 4 दिलं. P is equal to 15 आणि Q is equal to काय केलं आपलं 4. त्याच्यावर काय करायचं आपण K च्या किमती काढायच्या. मग काय होईल बघा लक्षात घ्या. या ठिकाणी कॉन्स्टंट काढायचं. कॉन्स्टंट ऑफ काय प्रोपोर्शनल म्हणून त्याच्यामध्ये आपण त्याच्या किमती देऊ. P ची किंमत किती 15 इंटू Q म्हणजेच कोण 4 is equal to K म्हणजेच K is equal to किती झालं 60. K is equal to काय झालं 60 म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट
व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि दुसरं therefore constant of variation k is equal to the 60. आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय होतं बघा, लक्ष द्या. हेच घ्यायचं आपण p इंटू क्यू इज इक्वल टू, आता k च्या ऐवजी काय घ्यायचं आपण 60 बघा, त्याची जी किंमत आहे ती किंमत लिहून काढायची. त्याला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ काय व्हेरिएशन. आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन k इज इक्वल टू किती झालं 60. आता सगळे एक्झाम्पल याच पद्धतीमध्ये काय करेल आपण पूर्ण करायचे. फक्त काय होईल त्यांचं लेटर बदललं जाईल. आता पी क्यूच्या ऐवजी काय केलं झेड आणि डब्ल्यू दिले. सेकंड नंबर झेड इज इनव्हर्सली व्हॅरी टू काय डब्ल्यू. झेड आणि डब्ल्यू मध्ये काय व्हेरिएशन आहे. म्हणजेच काय झालं झेड इज इक्वल टू के इंटू 1/w. या ठिकाणी काय के म्हणजे कॉन्स्टंट, की हा काय कॉन्स्टंट आहे. पुढे ह्याच्यावर आपण या ठिकाणी के ची किंमत काढायची आपल्याला. त्याचा फॉर्म्युला घातला आपण झेड इंटू डब्ल्यू इज इक्वल टू के. बरोबर, ह्याच इक्वेशन वरून आपल्याला के चा फॉर्म्युला मिळतो काय झेड इंटू डब्ल्यू, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट म्हणजे काय के ची किंमत. आता इफ झेड इज इक्वल टू किती आहे, झेड इज इक्वल टू 2.5 आणि डब्ल्यू इज इक्वल टू 22. W is equal to 24. बरोबर. आता कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं म्हणजे के ची किंमत काढायची. म्हणजेच ह्या दोन्हीचं काय करायचं आपलं मल्टिप्लिकेशन. मग 2.5 इंटू 4 ही झेड ची किंमत आणि डब्ल्यू ची किंमत किती 24 इज इक्वल टू काय बा के. मग के ची व्हॅल्यू यांचा दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 25 चौकी झाले 100 कॅरी 10 25 50 10 किती झाले 60. इथं सुद्धा किती वेळ आहे काय 60 म्हणजे 60.0 बरोबर आहे. पॉईंट इथे पॉईंट म्हणजे के ची किंमत किती झाली 60. के इज इक्वल टू किती झालं 60. के इज इक्वल टू 60 म्हणजेच काय कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन k is equal to 60 आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजेच काय आता z into w is equal to 60. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि कॉन्स्टंट ऑफ काय व्हेरिएशन म्हणजे k ची किंमत. असंच घेऊ आता पुढचं थर्ड नंबर. याच्यामध्ये सुद्धा लेटर चेंज केले फक्त काय लेटर दिले आपल्याला लक्ष द्या. कोणते कोणते कशामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन दिले एस आणि टी स्क्वेअर मध्ये दिले बघा. आता टी स्क्वेअर मध्ये दिले एस इनव्हर्सली व्हॅरी टू टी स्क्वेअर. एस इनव्हर्सली व्हॅरी टू टी स्क्वेअर म्हणजेच काय झालं एस इज इक्वल टू के इंटू 1/t स्क्वेअर आणि के काय कॉन्स्टंट. के काय कॉन्स्टंट म्हणजे इफ किंवा याच्यावर आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा एस इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू के. एस इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू के. कारण के ची व्हॅल्यू काढायची बरोबर. मग के ची व्हॅल्यू जर काढायची असेल आपल्याला तर एस आणि टी ची व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे आणि तिथे व्हॅल्यू आपल्याला दिली बरोबर. मग इफ एस इज इक्वल टू किती बघा एस इज इक्वल टू 4 आणि टी इज इक्वल टू 5 बरोबर. therefore s किती 4 into 5 square t square म्हणजे 5 चा स्क्वेअर into is equal to k 4 into 25 is equal to k आणि k is equal to 25 100 म्हणजे k is equal to किती झालं 100. k is equal to 100 आणि मग लिहायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. constant of variation. Constant of variation k is equal to 100. Well, k is equal to 100. And equation of variation. Equation of variation. काय आपलं s into t square
इज इक्वल टू के. के च्या ऐवजी आता काय लिहायचं आपण 100 घ्यायचं बघा. याचा फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात. बरं कारण आपल्याला इन्व्हर्स व्हेरिएशन दिलं त्या इन्व्हर्स व्हेरिएशनचं इक्वेशन तयार करायचं. इक्वेशन तयार करून के चा फॉर्म्युला तयार करायचा. त्याच्यामध्ये त्याच्या दिलेल्या ज्या मीटरच्या किमती त्या घ्यायच्या. त्याच्यावरून के ची किंमत काढून घ्यायची. अजून एक एक्झाम्पल राहील तेवढं एक एक्झाम्पल आपण घेऊन टाकू म्हणजे पूर्ण होऊन जातं आपलं. त्यानंतर बघा आता काय 4 नंबरचं एक 4 नंबर काय दिलं बघा लक्षात. x इन्व्हर्सली व्हॅरीज 1/√y किंवा इन्व्हर्सली व्हॅरीज √y किंवा स्क्वेअर रूट ऑफ y. बरे म्हणून x इज इक्वल टू काय k इंटू 1/√y. याचं आपण काय केलं या ठिकाणी इक्वेशन तयार केलं. त्या इक्वेशन वरून आपण काय घेतलं के चा फॉर्म्युला x इंटू √y इज इक्वल टू k. इफ x इज इक्वल टू x इज इक्वल टू किती आहे 15 आणि y इज इक्वल टू 9. x इज इक्वल टू 15 y इज इक्वल टू 9 असेल तर k ची किंमत किती बघा लक्षात द्या. x ची किंमत 15 y ची किंमत किती 9 आणि √9 इज इक्वल टू k. मग √9 म्हणजे किती 3 इज इक्वल टू k म्हणजे k ची किंमत किती झाली 45. k ची किंमत किती झाली 45. आलं लक्षात. आपल्याला जे लेटर दिले ते इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये दिले त्याचं आपण इक्वेशन घेतलं. इक्वेशन मधून नंतर k ची व्हॅल्यू किंमत घेतली किंवा सूत्र घेतलं. k चं सूत्र घेतल्यानंतर त्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवून दिलेल्या त्या किमती ठेवून दिल्यानंतर k ची किंमत मिळाली म्हणजेच आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालं. त्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k इज इक्वल टू किती 45 आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन ते किती x इंटू √y इज इक्वल टू 45. हे दोन्ही आपले काय होते या ठिकाणी आन्सर होते k इज इक्वल टू 45 आणि x इंटू √y इज इक्वल टू 45. या पद्धतीमध्ये आपल्या या ठिकाणी कोणते दोन टाईप झाले डायरेक्ट व्हेरिएशन आणि काय इन्व्हर्स व्हेरिएशन. बरोबर डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन. आता पुढील लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचे या दोन्हीचं मिक्स एक्झाम्पल घ्यायचं.